की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलित बलधामं हेमशेलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास बंधू आता जो अविद्याराती रुसोनिया गेळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणू पुढत पुढती जे बाधका येजत असे स्तुती बोलाचिया. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं. श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करतोय आणि या ज्ञानेश्वरीच्या चिंतनात आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 62 पर्यंतचं चिंतन मागील प्रवचनापर्यंत करून आलो. तिथून पुढचं चिंतन आपल्या सर्वांना करायचंय. त्यापूर्वी आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचा आपल्या या भारतवर्षातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे हा दिवाळी. या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आणि आदी सकल संतांकडे हीच विनंती आहे की अज्ञानाचा अंधकार बाजूला जाऊन संत ज्ञानाची दिवाळी आणि नामस्मरणाची दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात येऊ आणि भक्ती आनंदाचा आणि भजनानंदाचा फराळा हा प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला प्राप्त हो. या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सकल संतांच्या चरणी दंडवत करतो. ज्यांच्या आसनांचा आसनाय गुरुवरे गातामूर्ती बाबांच्या चरणी दंडवत करतो आणि आपल्या सेवेला आपण सुरुवात करूया. भगवंत म्हणतात ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु पजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. भगवंत म्हणतात विषयाचं चिंतन का करू नये. आपला हा विषय चाललाय तैशी विषयाची शंका मनी वस्ती देखा तरी घात करी अशेखा विवेक जाता. हा मुद्दा आपला चाललेला होता. इथपर्यंत चिंतन आपलं झालं होतं. पुढे भगवंत म्हणतात बाबा अरे त्या विषयाचं जर तू ध्यान केलं त्या विषयाचं जर स्मरण केलं तर होत काय तर एकापासून एक पुढची परंपरा निर्माण होते. कशी तर माऊली म्हणतात भगवंत म्हणतात की बाबा विषयांचं जर तू ध्यान केलं
तर त्या ध्यानामुळं तुझी त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होईल, आणि एकदा का आसक्ती निर्माण झाली, त्या आसक्तीमुळं काम निर्माण होईल. एकदा का काम निर्माण झाला, त्या कामामुळं, त्या कामाची पूर्तता न झाल्यामुळं क्रोध निर्माण होईल. क्रोध निर्माण झाला, संमोह होईल. संमोह झाला, स्मृतिविभ्रम होईल. स्मृतिविभ्रम झाला की तुझा बुद्धिनाश होईल, आणि बुद्धिनाश झाला की बाबा तू नष्ट होशील. बुद्धिनाश झालेली व्यक्ती जास्त काळ टिकत नाही, जास्त काळ स्थिर राहू शकत नाही, जास्त काळ त्याचं अस्तित्व ते टिकून धरू शकत नाही. म्हणून विनाशाला कारण बुद्धिनाश आहे. बुद्धिनाश कधी होतो? जर स्मृतिभ्रंश झाला तर बुद्धिनाश होतो. स्मृतिभ्रंश कधी होतो? जर व्यक्ती संमोहात पडली तर त्या व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होतो. अरे बाबा, पण संमोह तरी कधी होतो? संमोह होतो ज्या व्यक्तीला क्रोध आलाय तो व्यक्ती संमोहित होतो. क्रोध कोणाला येतो? ज्याचा काम पूर्ण झाला नाही त्याला क्रोध येतो. काम कधी निर्माण होतो? ज्या ठिकाणी आधी त्या गोष्टीविषयीचा संग झाला, त्या गोष्टीविषयीची आसक्ती निर्माण झाली की त्या ठिकाणी काम निर्माण होतो. आणि आसक्ती कधी निर्माण होते? तर ज्या गोष्टीविषयीचा आपण जास्त विचार करतो, त्या गोष्टीविषयीचा जास्त विचार, आपलं त्या ठिकाणचं प्रेम, आपली त्या ठिकाणची आसक्ती, आपलं त्या ठिकाणचं बंधन ते निर्माण करतं. म्हणून कोणत्याच विषयाचं ध्यान करणे नाही. आपण ज्या ज्या गोष्टीचं ध्यान करतो त्या गोष्टीचं आपल्या ठिकाणी ममत्व निर्माण होतं, त्या गोष्टीचं आपल्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं, त्या गोष्टी संबंधी आपण गुंतल्या जातो. त्या गोष्टी संबंधी गुंतलो की त्या संबंधानं काम निर्माण होतो. काम पूर्ण झाला नाही, क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाला, संमोहित व्यक्ती होतो. संमोह झाला, स्मृतिविभ्रम होतो. स्मृतिविभ्रम झाला की त्या व्यक्तीचा बुद्धिनाश होतो, आणि बुद्धिनाश झाला की त्याचं नष्ट होणं हे ठरलेलं आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे काय झालं तर फक्त एका विषयाचं चिंतन होतं, पण ते विषयाचं चिंतन तुम्हाला घेऊन गेलं कुठं? तर स्वतःच्या नाशाकडे ते चिंतन तुम्हाला घेऊन गेलं. म्हणून विषयाचं ध्यान हे कौतुकानं अंतकरणात जरी केलं, प्रत्यक्षात करा नका करू, मात्र अंतकरणात जरी ते ध्यान घुसलं, अंतकरणात जरी विषय आले, तरी ते अंतकरणात आलेले विषय हे तुमच्या नाशाला कारण ठरू शकतात. कोणत्याही गोष्टीचा काम हा तुमचा नाश करू शकतो. आता या करता मी आज दुसरं तिसरं कोणतंही उदाहरण देत नाही, दुसरं तिसरं कोणत्याही दृष्टांत देत नाही. आज आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे एक विशेष दिवस आहे. दिवाळीत या दिवसाला एक विशेष महत्व आहे. आज कोणता उत्सव आहे? कोणी सांगताय का? आज काय? नरक चतुर्दशी. नरक चतुर्थी. नरक चतुर्थी नव्हे, नरक चतुर्दशी आहे आज. नरक चतुर्दशी. चतुर्दशी. नरक चतुर्दशी आणि सावदशी. हा, ठीक आहे. तर आजचा जो दिवस आहे हा नरक चतुर्दशी आहे. म्हणजे या नरक चतुर्दशीचा विशेष आहे की नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो? तर ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा अवतार झाला, आता मी तुम्हाला जी कथा सांगतोय ती भागवतातल्या दशम स्कंदातल्या 60व्या अध्यायातली आहे. भगवंताचा अवतार झाला, भगवंतानं विविध प्रकारच्या गोकुळात लीला करून नंतर भगवंत मथुरेत आले, आणि मथुरेनंतर परमात्मा ज्या वेळेस त्या जरासंधाच्या त्रासाला कंटाळून, शत्रूंच्या त्रासाला कंटाळून भगवंताने द्वारकेत राहणं केलं. द्वारकेत राहत असताना परमात्म्याचे 16 भगवंताचे 8 विवाह झाले. इथपर्यंतची कथा शुकाचार्यांनी सांगितली. आणि मग 8 विवाह झाले, बाकीचे 16,000 कुठं झाले हे सांगताना शुकाचार्यांनी राजाला सांगितलं की राजा, या पृथ्वीचा एक पुत्र होता ज्याचं नाव होतं नरकासुर, आणि जो भूमीचा पुत्र असल्यामुळे त्याचं नाव होतं भौमासूर. या भौमासुरानं तपश्चर्या करून आणि भूमीचाच पुत्र असल्यामुळं लवकर देवांकडून अनेक पद्धतीचे वरदान मागून घेतले, आणि त्या अनेक पद्धतीच्या वरदानावर तो उन्मत्त झाला. तिने लोकांना त्रास द्यायला लागला. बाकी लोकांना त्रास देईल याच्यात विशेष नाही, वरुणाचं छत्र हरून घेतलं. देवांची आई जी आदिती आहे त्या आदितीच्या कानातले कुंडल हरून घेतले, आणि मेरू पर्वतावर देवांचं राहण्याचं जे स्थान आहे ते स्थान देखील त्या असणाऱ्या भौमासुरानं म्हणजेच नरकासुरानं हरवून घेतलं. आणि मग ज्यावेळेस देवांवर संकट येतं त्यावेळी देवांना दोघंच आठवतात. एक
भगवान विष्णू किंवा भगवान शिव. मग त्यावेळेस भगवान विष्णू हे कृष्ण अवतारात असल्यामुळं इंद्राधिक देवता या भगवान कृष्णाच्या शरणागतीत आले आणि सांगितलं, देवा आम्हाला राहेचं स्थान सुद्धा त्या नरकासुरानं शिल्लक ठेवलं नाही. त्राहिमाम 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 देवा, आम्हाला रक्षण कर, आमचं तूच रक्षण कर, त्राहे त्राहे त्राहे, माझं कृपा दृष्टी पाहे, अशी विनवणी ते करायला लागले. आणि विनवणी केल्यानंतर मग भगवान परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे, माझा अवतारच त्याच्याकरता झालाय. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. विनाशाय च दुष्कृताम, जे वाईट आहे त्यांचा ऱ्हास करण्याकरता मी अवतार घेतलाय, तर मी त्याला मारण्याकरता 100% मी जाईल. मग भगवंताने केले काय, गरुड सज्ज केलं आणि गरुड सज्ज करून भगवंत निघाले. तर भगवंत निघालेले असताना आईसाहेब सत्यभामीने सांगितलं, देवा मलाही सोबत यायचंय. भगवंताने सांगितलं, चला, यायचंय तर चला. आता काही ठिकाणी उल्लेख असा आहे, भागवतात मुळात हा उल्लेख नाही, पण इतर पुराणात कुठेतरी ऐकिव असा उल्लेख आहे की तो जो भौमासूर आहे तो पृथ्वीचा पुत्र आहे आणि सत्यभामा देखील पृथ्वीचाच अवतार आहे. म्हणून त्याच्या वधाकरता त्याच्याच मातृशक्तीची मदत हवी म्हणून भगवंतांनी सत्यभामेला नेलं. काही ठिकाणी उल्लेख आहे, भौमासुराला वरदान आहे की स्त्री शक्तीच्या सहाय्याशिवाय तुझा वध होणं शक्य नाही, म्हणून सत्यभामेने नेलं. पण कारण काहीही असो, भगवंताने आईसाहेब सत्यभामेला सोबत घेतलं आणि प्रागज्योतिषपूर नावाचं त्या राक्षसाचं, त्या नरकासुराचं जे नगर आहे त्या नगराकडे भगवंताने प्रस्थान केलं. भगवंताने त्या प्रागज्योतिषपूर मध्ये प्रवेश करण्याकरता ज्यावेळेस भगवंत गेले त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा अडचण आहे ती त्या नगराच्या चारही बाजूने डोंगर आहे. भगवंताने ते जे नगराच्या बाजूला असलेले डोंगर रांग आहे ती भगवंताने स्वतःच्या गदा प्रहाराने नष्ट केली आणि भगवंताने आत प्रवेश केला. ती डोंगर रांग बाजूला केल्यानंतर आतमध्ये भगवंताने बघितलं तर काय, आतमध्ये शस्त्रास्त्राने सुसज्ज असणार असं ठिकाण आहे. चारी बाजूनी शस्त्रांचा वेढा आहे. भगवंताने धनुष्य हातात घेतलं आणि तीक्ष्ण अशा बाणांनी ते शस्त्रास्त्राची असणारी भिंतही पाडून टाकली. त्यानंतर आत गेले. आत गेल्यानंतर बघितलं तर काय, एक मोठं खंदक आहे जे पाण्याने भरलेलं आहे. त्यानंतर एक मोठं खंदक आहे जे अग्नीने भरलेलं आहे आणि त्यानंतर एक मोठं खंदक आहे ज्यात सुसाट्याचा वारा सुटलेला आहे. म्हणजे या तिन्ही अडचणी पार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. भगवंतानं सुदर्शनाचं आवाहन केलं आणि त्या सुदर्शन चक्राच्या सामर्थ्यापुढे हे तीनही खंदक टिकू शकले नाही. भगवंतानं आतमध्ये प्रवेश केला आणि एवढं सगळं उद्ध्वस्त करून भगवंत पुढे प्रवास करतायत. आणि भगवंतानं पुढे प्रवास केल्यानंतर बघितलं तर काय, 10,000 सैन्याचा वेढा त्या मूर नावाच्या दैत्याच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आहे. आणि मग ते संपूर्ण असणारे 10चे 10,000 ते सैनिक आणि तो मूर नावाचा दैत्य हे त्या ठिकाणी सुरक्षितेकरता भगवंताने बघितले. भगवंताने स्वतःचा पंचजन्य नावाचा जो शंख आहे, आपण सुरुवातीला पहिल्या अध्यायात चिंतन करून आलो की भगवंताच्या शंखाचं नाव पंचजन्य आहे. पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. त्या ठिकाणी भगवंताच्या शंखाचं नाव आपण बघून आलो की भगवंताच्या शंखाचं नाव पंचजन्य तो भगवंतापर्यंत कसा आला याची कथा आपण श्रवण केलेली आहे. भगवंतानं तो पंचजन्य नावाचा शंख वाजवला. त्याचा आवाज एवढा होता की त्या आवाजानं काय झालं हे आपण पहिल्या अध्यायात बघितलं. तर इथं त्या आवाजाचा परिणाम असा झाला, त्या सैन्याचा अधिपती असणारा जो मूर नावाचा दैत्य, सेनापती दैत्य असणारा तो मूर, त्या मुराला जाग आली आणि तो झोपातून उठून भगवंताच्या पुढे युद्धाकरता येऊन उभा राहिला. त्याचं तेज एवढं सांगितलं जातं, भागवत म्हणतं त्या राक्षसाकडं नजर वर करून बघण्याचं सामर्थ्य कोणाचंही नव्हतं. एवढा तेजस्वी आणि परमप्रतापी असणारा तो दैत्य मूर, जसा एखादा साप गरुडावर धावून येतो त्याप्रमाणे देवावर तो मूर नावाचा दैत्य धावून आला. त्याला 5 मुख होती. 5च्या 5ही मुखाने आरडाओरडा करत भगवंतावर धावून आला. विविध प्रकारचे शस्त्रास्त्र भगवंतावर फेकले. शेवटी स्वतःचा त्रिशूळही भगवंतावर फेकला. मात्र भगवंताने त्याचे सर्व शस्त्रास्त्र बाणाच्या साह्याने मोडून टाकले. आणि त्यानंतर ज्या वेळेस
त्याचे सर्व शस्त्रास्त्र काम करत नव्हते. त्यावेळेस भगवंतानं सुदर्शनाचं आवाहन केलं आणि त्या सुदर्शनानं त्या मूर नावाच्या दैत्याचे पाचचे पाचही मस्तक उडवले. आता भगवंतानं त्याचे पाचचे पाचही मस्तक उडवले. भगवंतानं त्याचा वध केला. म्हणजे त्या मुराचा शत्रू असणारा भगवंत, मुराचा वध करणारा हा मुराचा आरी, म्हणून त्यानंतर भगवंताला नाव पडलं मुरारी. भगवंताचं हे नाव आपण भरपूर वेळा ऐकलेलं असेल, मुरारी. ही मुरारी नावाची कथा अशी आहे. मूर नावाच्या दैत्याचा वध केला. अरी म्हणजे शत्रू, मूर नावाचा दैत्य, त्या मुराचा आरी म्हणजे मुराचा शत्रू, म्हणून त्याचं नाव आहे मुरारी. आता मुरारीला मारलं, मुराला मारलं आणि मग त्या मुराच्या मुलांपर्यंत निरोप गेला की आपले पिताश्री मरण पावले. मग ते सात जे पुत्र होते, ताम्र होता, अंतरिक्ष होता, श्रवण होता, विभासू होता, वसू होता, नभस्वान होता, अरुण होता, असे सर्वचे सर्व त्या मूर दैत्याचे सात पुत्र, त्यांना अत्यंत राग आला आणि त्यांनी स्वतःच्या सोबत असणारा एक पीठ नावाचा दैत्य, त्याला सेनापती करून भगवंतावर हल्ला केला. आणि मग भगवंतावर वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र सर्व फेकत होते. भगवंताने हातात धनुष्य धारण केलेलं आणि सुदर्शनाच्या आणि त्या धनुष्याच्या माध्यमातून दैत्यांवर भगवंतानं हल्ला केला आणि कोणाची मांडी तुटली, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाचं मस्तक उडलं, सर्व छिन्न विछिन्न करून भगवंतानं टाकलं. आणि आता परिस्थिती जास्तच बिघडायला लागली, म्हणून स्वतः भौमासूर त्या रणभूमीवर आला. आणि भौमासूर ज्यावेळेस रणभूमीवर आला तर भौमासुरानं ही भगवंतावर शक्ती फेकली. मात्र भगवंतानं शस्त्रास्त्राच्या साह्यानं त्या शक्तीचाही नाश केला. भगवंताचं जे वाहन गरुड आहे, त्या गरुडानं संपूर्ण सैन्याची धांदळ उडवली. तो गरुड म्हणे पंखाने हत्तीला लोटून द्यायचा. तो गरुड पंखाने हत्तीला लोटून द्यायचा, चोचेने सैन्याला त्रास द्यायचा. सगळंचे सगळं सैन्य गावात परत पळून जायला लागलं, नगरात परत पळून जायला लागलं. मग भौमासुरानं केलं काय, एक शक्तीचं आवाहन केलं आणि ती शक्ती गरुडावर फेकली. मात्र जसं एखादा मदोन्नत चाललेला हत्ती आणि त्या हत्तीच्या अंगावर जोरात मारण्याकरता एखाद्यानं माळ फेकावी, त्याला फटका बसेल का? नाही बसणार. का? तो हत्ती आहे आणि ती माळ आहे. तसं ही शक्ती गरुडाकडे आली, मात्र त्या शक्तीनं गरुडाला काही झालं नाही. आणि मग क्रोधिस्त झाला तो भौमासूर आणि त्या भौमासुरानं भगवंतावर त्रिशूळ फेकला. आणि मग भगवंतानं केलं काय, आपल्याकडे असणाऱ्या चक्रानं ते त्रिशूळ तर छेदलं. तेच सुदर्शन पुढं गेलं आणि त्या भौमासुराचं मस्तक बाजूला केलं. काही ठिकाणी उल्लेख आहे, बाण मारला आणि भौमासूर धरणीवर पडला. आणि मग त्या भौमासुराला बाण लागला किंवा भौमासुराचं मस्तक उडालं आणि त्या दिवशी त्याचा दिव्य देह त्या शरीरातून बाहेर आला. भगवंताला त्यानं नमस्कार केला. भगवंतात ती ज्योत विलीन झाली. काही ठिकाणी त्याच्या आईच्याच गर्भात म्हणजेच भूमीत परत ती विलीन झाली. भूमी माता आल्या, वरुणाती कालचं छत्र आणि आदितीचे कुंडल परत केले. आणि भूमीचा पुत्र असल्यामुळं आणि भगवंताच्या हातून मरण आल्यामुळं आजचा दिवस हा या नरकासुराच्या नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जाईल. आजच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी अभ्यंग स्नान करावं, तेल उटणाने आजचं स्नान करावं, अशी पद्धती, अशी परंपरा देण्यात आली. आणि त्या नरकासुराच्या ताब्यात असणाऱ्या 16,100 राजकन्या होत्या. भगवंताने त्यांना बंधमुक्त केलं आणि सांगितलं की आता तुम्ही तुमच्या राज्यात परत जा. त्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं, भगवंता, आम्हाला यानं बंदिस्त करून किती दिवस झाले माहिती नाही, आणि आता आम्ही जर परत गेलो तर आमचे वडील, आमचे भाऊ, आमचा परिवार आमचा स्वीकार करणार नाही. आम्ही ह्या राक्षसाच्या बंदिवासात राहिलो. आम्हाला माहिती आम्ही पवित्र आहे, मात्र समाजाच्या नजरेत आम्ही अपवित्र झालो. आमचा समाज स्वीकार करणार नाही. आणि मग असा स्वीकार कोणी करणार नाही हे ऐकल्यानंतर भगवंतांना त्यांनी विनंती केली की देवा, आता जग आमचा स्वीकार करणार नाही, मात्र देवा आम्हाला माहिती आहे तू आमचा त्याग करणार नाही. तू कनवाळू आहेस, तू कृपाळू आहेस, तू उदार आहेस. देवा, तू
ठरवलं तर होणार नाही असं काही नाही. देवा आमचा स्वीकार कर, आम्ही मनोमन तुला वरलेलं आहे देवा, आमचा स्वीकार कर. आणि 16,100चे 16,100 तेवढ्यांचाही स्वीकार एकट्या भगवंतानं केला. आता एवढं ऐकून शांत बसायचं नाही की बाबा आपण 1-2 करतो आणि त्यानं 16,100 केल्या. हे पुढचं पण ऐकून घ्या की त्या पराग ज्योतिष वर्ण द्वारकेला जाईपर्यंत 16,100 महाल जिचा तिचा वेगळा भगवंताने तयार केलेला होता. म्हणजे असं नाही की 16,108 लग्न केले म्हणून त्यानं एका घरात 4 खोल्या पाडल्या, असं काही नाही. त्याने जिच्या तिच्या करता स्वतंत्र महाल बांधला आणि जिची तिची व्यवस्था स्वतंत्र ठेवली. आपला मुद्दा हाय, आज नरक चतुर्दशी आहे आणि आजच्याच दिवशी भगवंतानं त्या नरकासुराचा वध केला, त्या नरकासुराला मोक्ष दिला आणि आजच्याच दिवशी तो नरकासुर भगवंतात विलीन झाला. म्हणून आजचा दिवस त्याच्या नावानं साजरा केला जातो. पण भूमीचा पुत्र आहे, तपस्वी आहे, स्वतः पृथ्वीच्या गर्भातून निर्माण झालेला आहे, मात्र स्वतःचा नाश त्यानं करून घेतला. का झाला? तर त्याच्या अंतःकरणात विषयाची अपेक्षा आली. मग त्या विषयाच्या अपेक्षेतून, कारण की असं सांगितलं जातं, एका ठराविक आकडा पूर्ण झाल्यानंतर त्याला त्या स्त्रियांशी विवाह करायचा होता, म्हणजे काम होता, म्हणजे विषयाची इच्छा आली, त्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली, त्या ठिकाणी क्राम निर्माण झाला. आता माझा हा काम पूर्ण होणार नाही, भगवंत मध्ये आला, म्हणून त्याला क्रोध आला. तो क्रोध समूहात रूपांतरित झाला. अरे काय हा काय मला हरवेल, देवालाच मी हरवेल, असा समूह निर्माण झाला. त्याच्यातून त्याच्या स्मृतीचा भ्रंश झाला. मी कोण आहे, हा कोण आहे, याचंही त्याला भान राहिलं नाही. अरे समोर जो लढतोय तो करतो मग करतो मान्यता करतो, शक्ती संपन्न आहे, जगतदाता परमात्मा आहे आणि त्याला आपण हरू शकतो का, हे त्याच्या लक्षात आलं नाही. त्याचा बुद्धिनाश झाला आणि शास्त्र म्हणतं विनाशकाली विपरीत बुद्धी, तोच बुद्धिनाश त्याचा झाला. त्याची बुद्धी विपरीत त्याला झाली आणि अशा परिस्थितीत त्यानं भगवंताशी युद्ध पत्करलं आणि शेवटी बुद्धिनाशात प्रणश्यती, त्याचा शेवटी नाश झाला. तो आजचा दिवस. आता आपल्या प्रवचनाला सुरुवात. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. माऊली म्हणतात, जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती. जर अंतःकरणामध्ये विषयाचं स्मरण झालं तर जो निसंग आहे, ज्याला कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही, कोणाच्याही तो संगतीत राहत नाही, तर अशा असणाऱ्या व्यक्तीला देखील संगती करावी वाटते, कोणाच्या तरी संगात जावं वाटतं. आणि फक्त संगात जावं वाटतं याच्यात विशेष नाही. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. मौली म्हणतात, बाबा एखाद्याच्या अंतःकरणात नुसतं त्या विषयाचं स्मरण झालं तरी सुद्धा त्याला त्याच्याविषयीची अभिलाषा निर्माण होती. आता दुसऱ्या तिसऱ्याकडे जायचं नाही, स्वतःच्याच मनाला विचारायचं, बाबा कोणत्या पण गोष्टीविषयी आपली आसक्ती निर्माण होती, तर ती आसक्ती निर्माण होण्याच्या पूर्वी तो विषय, ती गोष्ट, ती व्यक्ती आपण तिचं स्मरण करतो की नाही, तर उत्तर येतो करतो. आणि त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं, त्या विषयाचं आपण सारखं सारखं स्मरण करतो. म्हणून निसंग असणारे आपण, कोणत्याही ठिकाणी आसक्त नसणारे आपण, मात्र त्या ठिकाणी आपजे संगती, निसंगाला सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, तर संगती त्या गोष्टीची आसक्ती निर्माण होते. संगे प्रगती मूर्ती अभिलाषाची. त्या गोष्टी संबंधानं अपेक्षा निर्माण होते, अभिलाषा निर्माण होते, इच्छा निर्माण होते. आणि ही इच्छा म्हणजेच काम, अपेक्षा म्हणजेच काम. इदम मे स्यात्, इदम मे स्यात् पंचदशी म्हणते, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, हा झाला काम. आणि तो काम निर्माण झाला, काम जेथ उपजला तेथ क्रोध आधीच आला, क्रोधी असे ठेला समूह जाणे. माऊली म्हणतात, बाबा जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला. माऊली म्हणतात, ज्या ठिकाणी काम निर्माण झाला ना, तिथं क्रोध आधीच येतो. जर काम आहे तर क्रोध राहणार, म्हणजे राहणारच, त्यात तिळ मात्र शंका कोणीच घ्यायची नाही. काम निर्माण झाला की तिथं क्रोध निर्माण होणार, म्हणजे होणारच. म्हणून संत महात्मे मारुती रायाचं वर्णन करत असताना म्हणतात, कामची नाही तेथे क्रोधची कैसा,
ज्या ठिकाणी कामच नाही हनुमंतरायाच्या ठिकाणी, तर त्यांना क्रोध तरी कसा निर्माण होणार आहे? पण जिथं काम असेल तिथं क्रोध हा राहणारच. जिथं काम उपजला तिथं क्रोध आधीची आला. समजा आपल्याला राग कधी येतो मी सांगू का? जेव्हा आपल्या मनाच्या विरोधात गोष्ट घडते त्यावेळेस आपल्याला राग येतो. मनाच्या विरोधात गोष्ट घडली म्हणजे मनानं आधी असा काम निर्माण केला की हे झालं पाहिजे. दोन्ही प्रकारचे काम घ्या, एक इच्छा नावाचा काम घ्या आणि एक शरीर सुख नावाचा काम घ्या. दोन्ही काम निर्माण झाले आणि ते जर अपूर्ण राहिले तर आपल्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. चला, नंबर 1, आपल्या ठिकाणी होणारा काम म्हणजेच इच्छा, म्हणजेच मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आपल्याला समजा एखादी गोष्ट करायची आहे, एखादी गोष्ट आपण ठरवलेली आहे आणि ती गोष्ट जर झाली नाही, आपण चिडचिड करतो, आपण रागावतो, आपण कोणावर तरी तो राग काढतो. म्हणजे काय झालं? काम पूर्ण झालं नाही तर क्रोध निर्माण झाला. जिथं काम उपजला तिथं क्रोध आधीच असे आला. आणि उपभोगाचा किंवा शरीर सुखाचा जर काम घेतला तर रावणानं सीता आई साहेबाला कामदृष्टीने नेऊन त्या ठिकाणी ठेवलं होतं. मात्र प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या नावाखाली तो माझा देव आहे, तो माझा पती आहे, मी पतीशिवाय कोणाचा स्वीकार करणार नाही. म्हणजे रावणाच्या कामसेवनामध्ये बाधा रामामुळे येत होती म्हणून रामाविषयीचा क्रोध निर्माण झाला. म्हणजे काम अपूर्ण राहिला की क्रोध सहजगत्यास निर्माण होतो. म्हणून काम आला की क्रोध आलाच. आणि जर क्रोध आला, क्रोध ही असे ठेवला संमोह जाणे. संमोह म्हणजे काय? काय कळावं करावं हे न कळणं याला म्हणायचं संमोह. आपण बघा कधीतरी ऐकलं असेल की 2 भावांचे भांडण झाले आणि एका भावाने दुसऱ्या भावाला कुऱ्हाडीने मारलं. आता तुम्ही मला सांगा, ज्या भावाला स्वतः सोबत लहानचे मोठं झालंय, लहानपणापासून जीव लावलाय, त्याला दुसरा भाऊ मारेल का? मारू शकत नाही. पण रागाच्या भरात काय होईल सांगता येत नाही. आपण ज्याला म्हणतो ना रागाच्या भरात, शास्त्र त्याला म्हणतं संमोह. संमोह म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नाही. रागाच्या भरात म्हणजे राग ज्यावेळेस भरतीला प्राप्त होतो, म्हणजे राग ज्यावेळेस वाढतो, क्रोध ज्यावेळेस वाढतो, माणसाला जास्त राग आल्यानंतर माणूस बोलतो काय सांगू शकत नाही, माणूस वागतो कसं सांगू शकत नाही, माणूस करतो काय सांगू शकत नाही, माणूस काय निर्णय घेतो सांगू शकत नाही. म्हणून विचारवंत सांगतात की बाबा 2 गोष्टी जपा. काय जपा? अति रागवलेल्या अवस्थेत कोणताच निर्णय घेऊ नका आणि अति आनंदी अवस्थेत कोणालाही शब्द देऊ नका. कारण की आनंदाच्या भरात आपण एखादा शब्द देतो आणि तो दिलेला शब्द काय करू शकतो त्याकरता रामायण बघून घ्या. दशरथानं आनंदाच्या भरात कैकेयीला दिलेले शब्द, त्या शब्दाने माझ्या रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. म्हणून आनंदाच्या भरात दिलेला शब्द हा देखील हानिकारक आहे. आणि क्रोधायमान असताना, रागवलेला असताना, क्रोधिष्ठ असताना घेतलेला निर्णय हा देखील कायम चुकीचाच असतो. रागात घेतलेला कोणताच निर्णय योग्य नसतो. तुम्हाला काय वाटतं? ज्यांना जीवन संपवायचं असतं त्यांना खरंच जीवन संपवायचं असतं का? नाही. मग रागाच्या भरात तो निर्णय घेतला जातो की मला जीवन संपवायचंय. वास्तविक दृष्टीने त्यालाही जीवन संपवण्याची इच्छा नसते, मात्र रागाच्या भरात ते होतं. यालाच म्हणायचं संमोह. काय निर्माण होतो? संमोह निर्माण होतो. मग संमोह म्हणजे संमोह करतो काय? माऊली म्हणतात संमोह झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती, चंदवा ते ज्योती आहात जैसी. माऊली म्हणतात जर संमोह निर्माण झाला, एखादी व्यक्ती संमोहित झाली तर मग नाश पावे स्मृती, चांगलं काय वाईट काय याची जी स्मृती आहे ती नष्ट होते. समजा मी आधी बोललो तसं उदाहरण, भावाने भावाला कुऱ्हाड घातली, पण ती कुऱ्हाड घालताना संमोह झाल्यामुळं त्याला मागच्या स्मृती, त्या भावाचे उपकार, त्या भावाचं वागणं
त्या भावाचा संबंध हे काहीच लक्षात राहिलं नाही. म्हणजे चांगलं वाईट हे काहीच त्याला कळत नाही. त्याला म्हणायचं स्मृतिभ्रंश. त्याचा स्मृतिभ्रंश झाला. आणि मग चंड वाते ज्योती आहात जैसी, जसं वाऱ्यानं तो पण लहान वारा नाही, सुसाट्याचा वारा, आणि त्यांनी जसे वात विजते तस समूहानं स्मृतीची वात विजते. किंवा मौली म्हणतात का अस्तमानी जिशी जैसी सूर्य तेजाचे ग्रासी, तशी स्मृती दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी. मौली म्हणतात तसं संध्याकाळच्या वेळेस ते वातावरण, ती संध्याकाळ काय करते, सूर्य तेजाचे ग्रासी, त्या सूर्याच्या तेजाला ग्रासून घेते, समाप्त करते. तैशी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी, तसंच स्मृतिभ्रंश झाला की त्या व्यक्तीचं होतं जसं ते तेज अंधारामध्ये लुप्त होऊन जातं, तसं त्या व्यक्तीची स्मृती ही लुप्त होऊन जाते. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. म्हणतात मग अज्ञानांध केवळ आणि तेने आपले विजय सकळ. म्हणतात मग तो फक्त अज्ञान अंध आहे, आणि असा अज्ञान रूपी अंधकाराने अंध असणारा आपलं विजय सकळ, आणि मग ते सगळं व्याप्त होतं त्या स्मृती भविष्यानं, आणि तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. आणि त्या ठिकाणी मग बुद्धी ही कासावीस होते, बुद्धीचा नाश होतो. कुठं? हृदयाच्या ठिकाणी. कसं? जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. जसं एखांद जात्यंध आहे, जात्यांध आणि रात्यांध याच्यात फरक आहे. रात्यांध म्हणजे ज्याला रात्री दिसत नाही तो, आणि जात्यांध म्हणजे ज्याला जन्मजातच काही दिसत नाही तो, ज्याने जन्मापासून आतापर्यंत काहीच पाहिलेलं नाही असे. जगात आंधळे तर दोन प्रकारचे. एक आंधळे असे नंतर कोणत्या तरी प्रसंगात डोळे गेले, ज्यांनी आधी कधीतरी जग बघितलं, आणि जात्यांध ते ज्यांनी जन्मल्यापासून कधीच जग बघितलेलं नाही, ते जात्यांध. नवले म्हणतात जात्यांध पळणी पावे. एखादा जात्यांध पळायला लागला, त्याला पळावं लागलं, आणि मग तो काकुळती सैरा धावे. तो कुडचे कुडून कसाचे कसा पळतो, आणि मग कुडचे कुडून कसाचे कसा पळतो, जास्त रिकामा थकून जातो. तसंच तैसे बुद्धीशी होते भवे धनुर्धरा, त्याप्रमाणे बुद्धीला देखील गोंधळ निर्माण होतो, गरके मारण्याचं काम होतं, गोंधळात पडण्याचं काम होतं. कसं? जसं आंधळ्या व्यक्तीला कुठं जायचं हे कळत नाही, ते रिकाम्याच गरके मारतील. तसं ज्याचा स्मृतिभ्रंश झालाय, ज्याचा बुद्धिनाश झालाय, ती व्यक्ती विचाराचे गरके, विचाराचे चक्कर पुढचे कुठं मारते. ऐसा स्मृतिभ्रंश घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, ते तसमुळ हे उपडे ज्ञान जात. ऐसा स्मृतिभ्रंश घडे, असा स्मृतीचा भ्रंश झाला, मग सर्वथा बुद्धी अवघडे, बुद्धी सर्व प्रकाराने अवघडून जाते. ते तसमुळ हे उपडे ज्ञान जात. माऊली म्हणतात मग त्या ठिकाणी त्याचं जे संपूर्ण ज्ञान आहे आतापर्यंत ग्रहण केलेलं, ते मुळासह उपटल्या जातं, ते त्याच्या काहीच कामात येत नाही. कशी स्थिती होती त्याची? चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. भगवंत म्हणतात बाबा, अरे जसं शरीर आहे, शरीराचं सगळं आहे, नाक आहे, कान आहे, डोळा आहे, उंची आहे, हृदय, सगळे सगळे सगळे, मात्र चैतन्य निघून गेलं म्हणजे श्वासोश्वास बंद झाले, हृदयाचे ठोके बंद झाले, चैतन्य त्या शरीरात आता राहिलं नाही. शरीरा दशा जशी, अशा परिस्थितीत शरीराची जी दशा आहे, तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे, त्याचप्रमाणे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे, त्या व्यक्तीला बुद्धीचा नाश झाल्यानंतर ती स्थिती प्राप्त होते. म्हणून ऐके अर्जुना,
जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरो सके. म्हणून म्हणतात अर्जुन ऐक, जैसा विस्फुलिंग लागे इंधना. विस्फुलिंग म्हणजे आगपेटीची काडी घ्या, थोडासा विस्तव. हा विस्तव काय केला तर वाळलेल्या सरपणाच्या एका कडाला ठेवला. आता सरपण पण सुरक्षित राहील आणि विस्तव पण सुरक्षित राहील, बरोबर ना. समजा वाळलेला काडगाचा चारा आणि वाळलेला चांगला वाळलेला झाडाचे लाकडं, झाडाच्या फांद्या बारीक फांद्यात तोडून ठेवलेला आहे आणि त्याच्या शेजारी मी नेऊन अग्नी काडाला सुरक्षितपणे ठेवला, तर आता अग्नी आणि ते लाकड सगळे सुरक्षित राहतील, बरोबर की नाही. नाही का, तर तो असणारा अग्नी काय होईल तर त्या असणाऱ्या इंधनाला लागेल आणि सगळं जाळून भस्म करेल. माऊली म्हणतात विस्फुलिंग लागे इंधना. त्या असणाऱ्या लाकडांना, वाळलेल्या गोष्टींना तो विस्फुलिंग म्हणजे तो विस्तू लागतो आणि मग प्रौढ झाली या त्रिभुवना पूर्ण शक्ती. आणि मग मोठा झाल्यानंतर तो त्रिभुवनाला गौसरी घालतो की काय असं वाटतं. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन गिवसित पावे. भगवंत म्हणतात त्याचप्रमाणे विषयाचं जर ध्यान आणि विपाये वाहे मन, मनात विषयाचं चिंतन जर सहज जरी आलं, म्हणत नाही ठरवून आणलं, म्हणत नाही चिंतन करताय, पण सहज जरी आलं, तैसे विषयाचे ध्यान विपाय वाहे मन. विपायाने सहजगत्या कौतुकानं जरी विषयाचं ध्यान आपण केलं तरी येसनी हे पतन घेऊ शकते. एवढा असणारं मोठं पतन आहे. म्हणजे विषयाचा उपभोग जितका अवघड नाही, विषयाचा उपभोग जितका अवघड नाही, तितकंच विषयाचं चिंतन व्यक्तीला खड्ड्यात घालणार आहे. शरीराने व्यक्तीने उपभोग घेतला विषयाचा ते तितका हानिकारक नाही, मात्र अंतःकरणाने त्या असणाऱ्या गोष्टीचं, त्या असणाऱ्या विषयाचं चिंतन करणं हे तितकंच जास्त हानिकारक आहे. म्हणून कालही आपण शेवटी केलता, तैसी विषयाची शंका मनी वसती रेखा, घात करी अशेखा विवेक जाता. जर विषय थोडे जरी स्मरणात आले, थोडे जरी आपण त्याच्यावर चिंतन केलं, थोडं जरी आपलं लक्ष त्यावर केंद्रित झालं, तर मात्र आपला विनाश ठरलेला आहे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसनी हे पतन गिवसित पाहावे. मग असं असणारं पतन हे आपल्याला प्राप्त होतं. पण कधी जर विषयाचं ध्यान आपण केलं, विषयाच्या संगतीत आपण जर राहिले गेलो तर. भगवंत म्हणतात की बाबा म्हणून विषयाचा तू त्याग कर. राग द्वेष वियोक्तस्तु विषयानिंद्रिये शरण, आत्मवशेर विधेयात्मा प्रसाद मध्ये गच्छति. म्हणून विषय हे आगवे सर्वथा म्हणून सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नासतील. भगवंत म्हणून विषय हे आगवे आणि सर्वथा म्हणून सांडावे. माऊली म्हणतात बाबा तसं हे विषयाचं ध्यान करणं अवघड आहे, म्हणून काय करावं, हे विषय सर्वथा म्हणून सांडावे. म्हणून माऊलींनी पहिली आज्ञा केली, काय करा तर विषय हे म्हणून सांडावे. विषयाचा त्याग तुम्हाला करायचा असेल तर शरीराने त्याग करून फायदा नाही. समजा शरीराने एका गोष्टीचा त्याग करायचा आणि अंतःकरणाने त्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा, अंतःकरणाने तीच गोष्ट परत नंतर करायची, तर ते मात्र फलदायी होत नाही. म्हणून माऊलींनी सांगताना सांगितलं, म्हणून विषय हे आगवे सर्वथा मौनी सांडावे. सर्वात पहिले काम कर हे काय कर तर हे मनातून पहिल्यांदा सांग. शरीरातून नाही गेले तरी चालतील,
मात्र मनातून गेले पाहिजे, कारण की हे मनावर हल्ला करतात आणि मन मग परतही एकदा सांगतोय, विषयाचं चिंतन जास्त बाधक आहे. एक वेळेस तुम्ही घरी करून खाल्लं ते तुम्हाला एवढा बाधा देणार नाही, मात्र एखाद्या गोष्टीचा विचार करून 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 ती गोष्ट तुम्हाला त्रास देईल. का विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे. ते विषय मनाते, ते विषय अंतःकरणाचे. सुख आणि दुःख हा अंतःकरणाचा भाग आहे, हा अंतःकरणाचा विषय, आणि मग तेच अंतःकरण हे त्या विषयाच्या चिंतनात नसावं. करायचं चिंतन असेल तर तत्तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनं. जर करायचीच असेल कथा तर भगवंताची करावी, ऐकायचंच असेल गुणगान तर भगवंताचा ऐकावं, करायचंच असेल नामस्मरण तर भगवंताचं करावं. जे करायचं ते देवाचं करावं. का देवा व्यतिरिक्त सर्व विषय आणि देव सोडला तर इतर सगळे विषय असल्यामुळं ते विषय ह्या यादीत बसतात. संगात संजायते काम, कामात क्रोध विजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणजे फक्त विषयाचं स्मरण झालं, विषयाचं ध्यान झालं तरी देखील नरकाला जावं लागू शकतं. म्हणून काय करावं तर म्हणून विषय हे आगवे आणि सर्वथा मैनोने सांडावे. मनातून हे सगळं सांडावे. आणि मग एकदा का मनातून सांडले मग काय होतं, मग रागद्वेष स्वभावे नसतील. मग आपल्या विरोधात असणारे राग, आपल्या विरोधात असणारे दोष, आपल्या विरोधात असणारी माणसं, आपल्या फक्त अंतःकरणातून तो विषय काय करायचा आहे तर त्याग करायचा आहे. मग रागद्वेष स्वभावानच त्याचे नष्ट होतील. जर कोणत्याच गोष्टीविषयी काम नाही, मग जर कामच नसेल तर तो पूर्ण व्हायचा संबंध नाही, आणि पूर्ण जर झाला नाही, अपूर्ण जर राहिला नाही तर मग रागद्वेष स्वभावे नासतील. ते स्वभावानेच यायचं काही कारण नाही. जर पाहुणे चालले नाही तर फराळ वाढून त्याच्या वेळेला भांडे धुण्याची काही गरज नाही. का जर पाहुणे चालले नाही तर फराळ कोणाला द्यायचं, फराळच खाल्लं नाही तर प्लेट्या कशाच्या धुवायच्या. तसं जर अंतःकरणामध्ये विषयांचं चिंतनच नाही तर मग चिंतन कोणाचं करायचं, आणि चिंतन करून काम कोणाविषयी निर्माण करायचा, आणि काम निर्माण झाल्यावर क्रोध कोणाविषयी धरायचा. म्हणून मग हे विषय सर्वात पहिल्यांदा मनातून काढून टाकावे. आज एक गोष्ट भगवंत म्हणतात ऐकलं, अर्था आणि कधी एक, जरी नासले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. माऊलींनी गोड सांगितलंय. मला म्हणतात बाबा एक लक्षात ठेव, आता आम्ही विषयाचं निर्भतना करतोय, विषय वाईट म्हणून. म्हणून विषय आपण सेवनच करायचं नाही असं नाही. तहान लागली मग पाणीच प्यायचं नाही, भूक लागली मग जेवणच करायचं नाही, किंवा आपण या विषयाचा उपभोगच घ्यायचा नाही. समजा रस विषय तर जामून, जिलेबी, अजून काय सांगायचं, आता दिवाळीचं भरपूर काही काही गोड गोड जे किंवा तुम्हाला जे आवडतं रस विषयात, म्हणजे रस विषयाचं सेवन करायचं नाही, स्पर्श विषयाचं सेवन करायचं नाही, रूप विषयाचं सेवन करायचं नाही. असं का तर नाही, माऊली म्हणतात बाबा आणि काही एक लक्षात ठेव, जरी नासिले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जर राग आणि द्वेष हे बाजूला जर गेले तर इंद्रिय विषय लोळले तरी कोणत्याच प्रकारची बाधा नाही. जैसे सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्श तू, तरी संग दोषे काय लिंपितू. ते तिचे भगवंत म्हणतात जसा सूर्य हा आकाशगत, सूर्य काही जमिनीवर राहत नाही, सूर्य हा आकाशगत. जैसा सूर्य आकाशगतो रश्मी करे जगाते स्पर्श तू, आणि स्वतःच्या किरण रूपी हाताने जगाला स्पर्श करतो, तरी समंगे जसे काय लिंपी तू जगाची नी. तो जगाच्या आसक्ती दोषाने, जगाच्या संगती दोषाने तो कधी युक्त होईल का?
तर तो प्रकाश देतो हे खरंय, तो जगाला स्पर्श करतो हे खरंय, तो सगळं बघतोय हेही खरंय, मात्र तो त्याचा उपभोगता नाही, तो त्याला जबाबदार कुठल्याही प्रकारे नाही. पैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होण्याचे. जी व्यक्ती इंद्रियाच्या विषयी उदासीन आहे, म्हणजे हे भेटल, रूप तरी पाहायला भेटल, रस तरी खायला भेटल, स्पर्श तरी उपभोगायला भेटेल, कान तरी आसुसलेले ते गायन ऐकतील, असं जे इंद्रियाचे विषय त्याचे विषयी जो उदासीन आहे, ज्याला ते आवडत नाही, आत्मरसेची निर्भिन्न, भगवंताच्या आत्मरसाचा म्हणजे आत्मानंदाचा म्हणजे भक्त्यानंदाचा जो अनुभव आहे, तो अनुभव, त्या अनुभवाशी ते काय झालेले तर एकरूप झालेले, आणि त्या अनुभवाशी एकरूप झालेले असल्यामुळं काम क्रोध विहीन होण्याचे, कामाच्या आणि क्रोधाच्या ताब्यात जाऊन ते बसलेले, तरी विषयातही काही आपण ते वाचवली नाही. विषय कवना काही कवना. भगवंत म्हणतात जर तसा विचार केला तर विषयात सुद्धा आपण सोडून दुसरं कोण आहे बाबा, तर आपण सोडून दुसरं कोण नाही. तर मग जरी उदकी उदक बुडविजे, का अग्नी आगी पोळ विजे, तरी विषय संगे आपला विजय परिपूर्ण तो. भगवंत म्हणतात किंवा माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबा, तरी विषयातही काही आणि आपण सोडू नाही. जी व्यक्ती आहे ती या बोधावर पोचलेली आहे, त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की हा जो विषय, तो विषय आपण बी वाचून नाही, आपणा व्यतिरिक्त हा दुसरा काही विषय नाही. मग विषय कवन काही आणि भोगी जे कवना किंवा पुढी जे कवना. जर विषय हा काय तो कोणावर बाधा करतो हे कळू नये म्हणून मग काय केलं जातं, कसं आहे ते, जरी उदकी बुडीजे, अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगी आपलं परिपूर्ण तो. जो काम क्रोधापासून बाजूला गेलेला आहे असा जो आहे, तो विषयाच्या संगतीत येत नाही. तो विषयाच्या संगतीत येणं किती अवघड आहे. माऊली म्हणतात जरी उदक बुडीजे, जर पाणी हे पाण्याने बुडवलं, का अग्नी आगी पोळीजे, का अग्नी हा आगीने पोळला गेला, तर विषयाच्या संगानं तो असणारा परिपूर्ण व्यक्ती हा बांधल्या जाऊ शकतो, अन्यथा तो बांधल्या जाऊ शकत नाही. ऐसा आपणची केवळ होनी असे निफळ, त्याची प्रज्ञा अचळ निभ्रांतवानी. असा आपणच केवळ होऊ नये असे निफळ, अशा पद्धतीचं आपणच निखिळून तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांतमाने. अशा महात्म्याची प्रज्ञा ही काय असते तर निश्चळ किंवा अचळ निभ्रांत माने. त्या व्यक्तीची बुद्धी काय तर अचळ आहे आणि निभ्रांतत्व असतो जाण. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. देखे अखंडित प्रसन्नता, आधी जेत चित्ता, ते गणे नाही समजता सुख दुःख. माऊली म्हणतात देखे बघ, अखंडित प्रसन्नता आणि अतिजेत चित्ता. तर बाबा ज्या ठिकाणी अखंडपणे प्रसन्नता आहे अंतःकरणाला, जेत चिंता तिथं रिघणे नाही समस्त संसार दुःख. ज्या ठिकाणी चित्ताला अखंड प्रसन्नपणा आहे, रिघणे नाही समस्त संसार दुःख, आणि ज्यांना ज्या ठिकाणी
संसार दुःख रिगणे नाही, जे त्या संसार दुःखाच्या कचाट्यात सापडत नाही. कसे जैसा अमृताचा निर्झरू, रसवे जयाचा जठरू, तया क्षुब्ध दुषेचा अडसरू काहीच नाही. जसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर, तया शुद्धा तृष्णेचा अधरू काहीची नाही. जशी एखादी व्यक्ती आहे, तिला अमृताची झरी लागलेली आहे आणि अमृताचे झरी असणारा तो काय करतो? प्रसवे जयाचा जठरू, अमृताचा निर्झरू जयाचा जठरू प्रसवे, त्या शुद्धा तृष्णेचा अडधरू काहीच नाही. अशी व्यक्ती जी आहे, असं जे त्याला शुद्धा आणि तृष्णा म्हणजे भूक आणि तहान हे काहीच लागत नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैसे की आहे, ते अपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. तस हृदय जर प्रसन्न असेल तरी दुःख कैसे काय, तर दुःख कोणत्या पद्धतीने होणार आहे, ते अपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. त्या ठिकाणी आपोआपच सहजगत्याच तिथं अपैसी बुद्धी राहे परमात्रूपी, सहजगत्या आपली बुद्धी त्या परमात्म्याच्या स्वरूपाची होते. जैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. ज्याप्रमाणे निर्वातीचा दीप, आता निर्वातीचा दीप म्हणजे वात नसलेला दिवा, निर म्हणजे नाही आणि वात म्हणजे वात, बिनावातीचा दिवा असा काय अर्थ काढायचा नाही. निर्वातीचा दीप आणि सर्वथा निकंप, निर म्हणजे नाही आणि वात म्हणजे वारा, ज्या ठिकाणी वारा नाही अशा प्रकारचा निर्वातीचा दीप. आता आज दीप प्रज्वलन जो माझ्या मते सर्वांनीच केलेलं असेल. आजच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्र झाली की त्या दिवशी यमदीपदान हे आजच्या दिवशी केलं जातं. यमदेवाला त्या दिव्याचं दान दिलं जातं आणि आपल्याकडे मान्यता अशी आहे, आपली परंपरा असं सांगते की आजच्या दिवशी यमदेवतेला म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून जर दिवा ठेवला, जर पूजा केली, नमस्कार केला, तर घरात कोणालाच अकाल मृत्यू येत नाही. अकाल मृत्यू होऊ नये, अकाल मृत्यूपासून वाचावं म्हणून मग ह्या यम दीपदानाचं म्हणजे दिवा लावण्याचं आनंद साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे पाळली जाते. दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या दिवशी नसून तर ती आजच्याच नरक चतुर्थीच्या दिवशी केलेली आहे. जसं दिवाळी म्हणजे काय, तर अंधकारावरनं प्रकाशाचा किरण बाहेर येणं म्हणजे दिवाळी. त्यानंतर दिवाळी म्हणजे काय, नरकासूर म्हणजे राक्षसी प्रवृत्ती आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे दैवी प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्तीवर देव प्रवृत्तीचा विजय म्हणजे दिवाळी. आणि आधीही बोललो की आपल्या भाविकांकरता संत वाङ्मय मध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांची गाथा असेल, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची गाथा असेल, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची गाथा असेल, निवृत्तीदादांची गाथा असेल, सोपनदेवांची गाथा असेल, मुक्ताईंची गाथा असेल, नाथबाबांची गाथा असेल, नामदेवरायांची गाथा असेल, नाथबाबांचं संपूर्ण भागवतादी संपूर्ण वाङ्मय असेल. एक नाथबाबाच नव्हे, एक तुकोबरायच नव्हे, एक निवृत्तीदादाच नव्हे, तर सकल संतांच्या सकल वाङ्मयापुढं विनम्रतेने नतमस्तक होतो. कारण की हे जे संत वाङ्मय, हे संत वाङ्मयच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची दिवाळी करू शकतं. मानवी जीवनाच्या दिवाळीचं खरं साधन म्हणजे हे संत वाङ्मय. हे संत वाङ्मयच खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जीवनात कायमची दिवाळी करू शकते. आणि जसं दिवाळी हा आनंद उत्सव असतो, तसं जर कायम दिवाळी करायचं असेल तर नामदेवरायांनी सांगितलं, आमच्या करता कायम दिवाळी आहे. काय दिवाळी आहे? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, देवाचं राज्य ही आमच्या करता दिवाळी आहे, रामराज्य ही आमच्या करता दिवाळी आहे. आणि ते रामराज्य जर आणायचं असेल तर पर्याय एकच आहे, संतांचं वाङ्मय. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला तुमच्या आप्तिष्ट मंडळीला, तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या शुभेच्छा. तुमच्या जीवनातला अंधकार अज्ञानाचा दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनात यावा आणि या भजनाची, कीर्तनाची, नामसाधनेची गोडी, नामसाधनेचं फराळ प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला उपलब्ध हो ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा याच ठिकाणी आपण आजची सेवा थांबू. 66 पर्यंतच चिंतन आपलं झालेलं आहे. निर्वातीचा दीपू सर्वात आणि निकंपू पर्यंतच चिंतन आपलं झालेलं आहे. उरलेलं चिंतन पुढच्या प्रवचनात क्रमशः होईल. संपूर्ण समाज ज्यांना आज तुकोबराय म्हणून ओळखतो, गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या चरणी आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुम्हा सर्वांना विनंती, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते हे विनवितो असे. दिवाळी असताना देखील, घरात धावपळ चालू असताना देखील भरपूर प्रमाणात तुम्ही सेवेकरता उपलब्ध आहात. हे तुमचं माझ्यावरचं प्रेम पहिलेही होतं, आजही आहे आणि अपेक्षा आहे तुम्ही ते याच पद्धतीनं टिकूनही ठेवाल. कारण की आपल्याकडं पुरुष वर्ग पण आहे, महिला मंडळी पण आहे. पुरुष वर्गामागही दिवसभर ज्याचे त्याचे काम असतात आणि स्त्रियांची तर सध्या दिवाळीच आहे. पण तरी देखील तुम्ही या ठिकाणी संपूर्ण उपस्थित आहे म्हणून तुमच्याही चरणावर दंडवत करतो. या दिवाळीच्या निमित्त आमच्या घरी सगळ्या भाऊंनी बी या आणि भाऊबीजी करता सर्व बहिणींनी पण या. सर्वांना आमंत्रण आहे. झालेली सेवा परत एकदा समर्पित करतो. तुम्हाला परत एकदा विनंती करू, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आणि देवा तुलाही विनंती आहे बाबा, तरी तुमचे ने केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पाईकपण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली कवडधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञ तोषावे. होतो मद द्यावे पसायला नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो देवांचे तो ते लाहो. प्राणी जा वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आडी. अनवरत भूमंडळी भेटतो दयावता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. भूलती जे अर्णव पिवशांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतीही लोके. भजिजो आदि पुरखे अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषे लोकिये, द्रष्टा दृष्ट विजय होवा वेगी. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान.